जळगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं ह्या जळगाव शहरात भारतीय जनता पार्टीला नागरिकांनी बहुमत दिलं, पण ह्या बहुमताच्या जोरावर या ठिकाणी मनपा प्रशासनावर सत्ताधारी गटाचे नगरसेवक दबाव आणून स्वतःच्या स्वार्थासाठी खुले भूखंड लाटण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी स्वतः सत्ताधारी गटामध्ये जुंपलेली आहे की आम्हाला हा भूखंड मिळाला पाहिजे। एकीकडे जळगाव शहरातील नागरिकांना सुविधासाठी अनेक प्रकारचे आश्वासन दिले होते की आमची सत्ता जर आली तर आम्ही जळगाव शहराला न्याय देऊ, नागरिकांना नागरिक सुविधा देऊ, परंतु या ठिकाणी ना रस्ताने, गटारीने, लाईटाची व्यवस्था नाही, साफसफाईची व्यवस्था नाही। पण सत्ताधारी गट हे मुकरमीमध्ये येऊन सांग आपल्या सत्तेचा दुरुपयोग करत आहे आणि त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ह्या सत्ताधाऱ्यांना मनपा प्रशासनाला जाग आणू इच्छितो की जर तुम्ही आता ह्या जळगाव शहरातील जनतेला न्याय नाही दिला तर आम्ही ह्या जळगाव महानगरपालिकेच्या गेटला सुद्धा कुलूप लावण्याचा आम्ही आता प्रयत्न करणार आहे। कारण ह्या जळगाव शहरामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सुविधाच्या माध्यमातून आपला टॅक्स भरत आहे, पण टॅक्स भरून सुद्धा जर नागरिकांना रस्ते, गटारी मिळत नसेल तर आम्ही टॅक्स कशाला भरायचा। या ठिकाणी शिवाजीनगरमधील उड्डाण पुलाचा एक मोठा प्रश्न आहे की त्या ठिकाणी अजून सुद्धा उड्डाण पूल 3 वर्ष झाले चालू झाला, परंतु त्या ठिकाणी पायऱ्या नागरिकांना चढण्यासाठी जिथून जो मोठा भाग येतो त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊन नुसते आश्वासन दिले जाते की आम्ही पायऱ्या बनवू, पण तो पायऱ्या सुद्धा केल्या जात नाही। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रू पुतळा कधीपासून त्याचं काम थंड अवस्थेत पडलेलं आहे, त्याचं सुद्धा पुतळ्याचं काम ह्या मनपा प्रशासन आणि सत्ताधारी गट त्याकडे लक्ष देत नाही। अशा या प्रशासनाचा आणि सत्ताधारी गटांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या ठिकाणी जर सत्ताधारी आणि मनपा प्रशासन जर जाग येत नसेल तर आता आम्ही त्यांना सुद्धा ते काड्या फासून त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो। आमच्या गटरी आणि रस्त्यांची समस्या आहे, आमच्याकडे साफसफाई होत नाही आणि पाऊस आला तरी आमच्या घरांमध्ये गटरींचे पाणी जातं, गटरी भरपूर भरलेल्या असतात आणि कधी काढणारे आले तरी पण ते 8 दिवस पण आपले ते कचरा भरून घेऊन जायला येत नाही। ते आम्हाला समस्यांचं निदान पाहिजे। लाईट बाहेर लाईट नाही तुम्ही हे मान्य करता का की नगरसेवक सुद्धा तुमच्या नगरसेवकांमध्ये विरोध झालेला आहे? कारण नागरिक रस्त्यावर अक्षरशः ग्रस्त झाले हे नागरिक सगळ्या ठिकाणी रस्त्यावर येतील। हा आक्रोशाला तुम्ही सामोरे जाऊ नका। या 7-8 दिवसात 10 दिवसात जिथे जिथे लोकांचा जीव जातोय, जिथे जिथे त्यांना खड्डे बुजवण्याचा आम्ही वर्क ऑर्डर दिलेला आहे ऑलरेडी।